नमस्कार मित्रांनो, मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे. आपणासाठी एक महत्त्वपूर्ण दिलासादायक बातमीचे स्पष्टीकरण करत आहे. तर चला, आपला जास्त वेळ न घेता आजच्या प्रमुख बातमीचे स्पष्टीकरण करूया. मित्रांनो, आपली आजची बातमी आहे कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना वेतनात थकीत भत्ते अदा करण्यासह 5 महत्त्वाचे जी.आर. शासन निर्णय निर्गमित. या संदर्भात स्पष्टीकरण पाहूया. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत. आताच्या घडीची मोठी बातमी. बातमीच्या संदर्भात मोठे 5 शासन निर्णय निर्गमित. कोणत्या विभागाने शासन निर्णय निर्गमित केले आहेत? कर्मचाऱ्याच्या वेतनात व थकीत भत्त्याच्या संदर्भात शासन निर्णयाचे चला करूया आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून स्पष्टीकरण पुढील प्रमाणे. ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण करण्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला पाहूया आजच्या ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण. राज्य सरकारी व कर्मचाऱ्यांच्या बाबत दिनांक 24/2/2026 रोजी 6 मोठे शासन निर्णय निर्गमित केले आहेत. एक, वेतन व भत्ते वितरण. राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोगातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे वेतन भत्ते अदा करण्याकामी सन 2025-26 करिता अर्थसंकल्पीय तरतुदीतून निधीचे वितरण करण्यास सामान्य प्रशासन विभागाकडून मंजुरी देण्यात आली आहे. 2, सेवा अंतर्गत प्रगती योजना. या संदर्भामध्ये शासकीय महाविद्यालय व संस्था यामध्ये सहाय्यक प्राध्यापक यांची सेवा अंतर्गत प्रगती योजना अंतर्गत वरिष्ठ व निवड श्रेणी मध्ये स्थान निश्चित करण्याबाबत उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडून मंजुरी देण्यात आली आहे. 3, पदोन्नती. भूविज्ञान व खनिज कर्म संचालनालय नागपूर यांच्या आस्थापनेवरील भूवैज्ञानिक या संवर्गातून वरिष्ठ भूवैज्ञानिक या संवर्ग पदोन्नतीची पदस्थापना देण्याबाबत उद्योग, ऊर्जा आणि कामगार व खनिज विभाग मार्फत मंजुरी देण्यात येत आहे. आणि त्यानंतर 4, सेवा शुल्क वसुलीबाबत. कर्तव्यस्थानी दिलेल्या शासकीय निवासस्थानाच्या सेवा शुल्क वसुलीबाबत सार्वजनिक बांधकाम विभाग मार्फत मंजुरी देण्यात येत आहे. 5, सहाय्यक अनुदाने. सन 2025-26 या आर्थिक वर्षातील ग्रामपंचायत कर्मचारीच्या वेतन व भत्तेच्या संदर्भात वेतन व भत्ते संदर्भात सरपंच, उपसरपंच यांचे मानधन व सदस्य बैठक भत्ता तसेच ग्रामपंचायत कर्मचारी भविष्य निर्वाह निधी याकरता सहाय्यक अनुदाने किंवा अनुदानाचा हिस्सा वितरित करण्यास ग्रामविकास विभागाकडून मंजुरी देण्यात आली आहे. 6, अनुदाने व वेतनोत्तर भाग. या संदर्भामध्ये मतिमंद प्रवर्गातील कार्य करणाऱ्या अशासकीय संस्थांना सहाय्यक अनुदाने वेतनोत्तर निधी वितरित करण्यास दिव्यांग विभागाकडून मंजुरी देण्यात येत आहे. करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे. तर आपणास आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. थँक यू व्हेरी मच.